नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती। तर रेल्वे विभागाअंतर्गत जी काही NTPC भरती निघालेली आहे त्याकरिता आपण एक्सपेक्टेड प्रश्न पाहत आहोत, जे की GK गणित बुद्धिमत्ता एकत्रित आपण तयारी व्हिडिओच्या माध्यमातून आणि टेस्टच्या माध्यमातून करून घेत आहोत। व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला असेल, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट घेतली नसेल किंवा जॉईन केली नसेल करून घ्या। ज्या ठिकाणी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आमच्या टीमने बनवलेले आहेत। मागचे 4 ते 5 वर्षाचे जेवढे काही प्रश्न आलेले आहेत ते सगळे रिपीट येणारे तशा टाईपचे प्रश्न एकत्रित करून या ठिकाणी टेस्ट बनवलेले आहेत। ज्या ठिकाणी तुमची टेस्टच्या माध्यमातून 70 ते 80% तयारी आणि 20% व्हिडिओतून होणार आहे। त्यामुळे ज्यांनी जॉईन केलं नसेल करून घ्या, खाली नंबर आहे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा। बाकी नवीन असाल सबस्क्राइब करून घ्या। आजचा हा भाग 10वा आहे, स्पेशल गणित आणि बुद्धिमत्तेचा हा भाग असणार आहे। जवळपास 10 प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत। पहा, पहिला प्रश्न, एक काम 4 पुरुष व 6 महिला या ठिकाणी 8 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 3 पुरुष व 7 महिला 10 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 20 महिला किती दिवसात पूर्ण करतील? तर लक्षात असू द्या, ओव्हरऑल या ठिकाणी खूप डिफिकल्ट वाटतो, परंतु सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो। पहा, पहिलं समीकरण काय आहे? 4। समजा पुरुष आपल्याकडे x आहेत, x मानू आपण, 4 पुरुष आहेत। त्यानंतर 6 y महिला मानूया, 6 महिला आहेत आणि यांना जो आहे तो 8 दिवसामध्ये काम पूर्ण होतं। जर काम पूर्ण एकूण काम किती आहे हे जर काढायचं झालं तर हे यांचं बरोबर जर केलं आपल्याला एकूण काम मिळतं, परंतु या x आणि y ची आपल्याला व्हॅल्यू माहित आहे का? नाही। त्यामुळे तशाच पद्धतीने हेच काम हे 3 पुरुष, हे आपण दुसरं समीकरण असेल, 3 पुरुष परत 7 महिला तेच किती दिवसामध्ये पूर्ण करतील? 10 दिवसामध्ये पूर्ण करतील। हे दुसरं समीकरण झालं। तर अशा पद्धतीने हे पहिलं हे दुसरं झालं। आता लक्षात असू द्या, हे काही नाही म्हणजे याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं, लक्षात असू द्या। तर काय करायचं, या फक्त हे जे आहेत बाहेरचं 10 आणि 8 याला अशा पद्धतीने भाग द्यायचं, एका संख्येने भाग केलं पाहिजे। पाहिलं तर 2 ने भाग जातं, तर 2 चोक 8 2 पंचा 10 म्हणजे इथं 5 झालं, इथं 4 झालं। तर याच्याशी गुणाकार करा, हे किती होतं? 4 चोक 16 x परत sin चोक 24 y बरोबर याच्या बरोबर काय आहे? हे समीकरण 15x प्लस 7 35 y। हे इकडं घ्या, 16 मधून हे 15 गेले म्हणजेच 1x आलं, त्यासोबत हे 24 या साईडला जर गेलं, इथे 35 आहे, 24 y आहे इथं, तर 35 मधून हे 24 गेलं तर 11 y या ठिकाणी आपणास किंवा हे समीकरण मिळालेलं आहे। म्हणजे 1 पुरुष बरोबर 11 महिला असं हे समीकरण आहे। म्हणजेच 1x बरोबर 11y असं आहे। आपल्याला फक्त x आणि y ची व्हॅल्यू काढायचं आहे। तर हे काय करा, हे x जे आहे ते या ठिकाणी म्हणजे हे वेगवेगळं इकडं करून टाका, जे आपण वर केलेलं आहे तशा टाईपचं। म्हणजे काय होईल, या ठिकाणी हे x हे y इकडं आलं, तर परत हे 11 हे याचं समीकरण 1, म्हणजेच हे काय झालं, महिला हे झाले पुरुष, लक्षात असू द्या। तर हेच इक्वेशन y बरोबर 1 आणि x बरोबर 11 हे याच्यामध्ये ठेवा किंवा याच्यामध्ये ठेवा, कोणत्याही ठिकाणी ठेवा, मी त्याच्यामध्ये मांडतो। तर पहा, या ठिकाणी हे x या ठिकाणी आपण ठेवूया, x म्हणजे 11, तर 11 3 33 परत प्लस y ची आपण व्हॅल्यू 1 आहे, 7 1 7 परत डिवायडेड बाय किती? आपल्याला 20 महिलांचं काम काढायचं आहे, एकूण काम 20 महिला आहेत, परत महिलांची किंमत 1 म्हणजे 20 1 20 धरून चला, गुणिले हे किती दिवसामध्ये पूर्ण करतील हे आपणास शोधायचं आहे। किती? फक्त आणि फक्त महिला। तर हे 10 दिवसामध्ये टोटल, म्हणजे हे दोन्ही काम जर करत असतील हे 10 दिवस दिलेलं आहे आपणास, सर्वांना माहिती आहे, दोन्हीपैकी एक ठेवा, काही हरकत नाही। तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, पहा 20 परत इथं 10 1 10 करा, त्यानंतर 2 आलं, परत या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित समीकरण करा, 33 40 येतं, 40 डिवायडेड बाय जर 2 केला तर 20 दिवस या ठिकाणी तुमचे हे ते 20 महिला ज्या आहेत त्या 20 दिवसामध्ये हे काम पूर्ण करतील। अशा पद्धतीने सोडवायचं आहे मित्रांनो। बाकी कळत नसेल व्हिडिओ हळू पहा, व्यवस्थित समजून जाईल। आजचे समीकरण थोडे डिफिकल्ट आहेत, परंतु हे सगळे प्रश्न आलेले आहेत। पुढचा प्रश्न पहा,
खालील आकृतीमध्ये त्रिकोण मोजा. आपण खूप सारे त्रिकोणाचे प्रकार पाहिले, तर या ठिकाणी थोडं आपण काय करणार आहोत, साध्या लेवलपासून हाय लेवलचे आपण या ठिकाणी प्रश्न कव्हर करणार आहोत. या ठिकाणी काय करायचं, अगोदर सांगल्याप्रमाणे तुम्हाला पाया मोजून घ्यायचा आहे. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा, हा सहावा, हा सातवा, हा आठवा. आणि हा काय आहे, हा मोठा चौकोन आहे आणि याच्यामधले हे काय आहे, 2 कर्ण आहे. त्याच्यामुळे हे जे 8 आलंय ना, याला काय करायचं, हे 2 कर्ण आहेत म्हणून 2 ने गुणाकार करायचं. लक्षात असू द्या. म्हणजे जे 16 झाले हे मोठ्या याच्यामधले. परत याच्यामध्ये छोटा सुद्धा त्याच टाईपचा आहे म्हणून इथे सुद्धा नंबरिंग द्या. 1 2 3 4 5 6 7 8. परत हे हा एक 2 कर्ण आहे, त्याच्यामुळे 8 गुणिले 2 बरोबर किती झाले, 16. 16 आणि 16 यांची बेरीज करा, 32 येते. म्हणून 32 त्रिकोण या आकृतीमध्ये आपणास पाहायला मिळतात. व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा मित्रांनो, कारण का तुम्हाला फायदा होत आहे का नाही हे आम्हाला कळेल आणि जो काही आपली मोहीम आहे ती पार पडेल. जी 100 रुपयामध्ये आपण तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करत आहोत. व्यवस्थित बाय करून घ्या, सोडवा. एक रेल्वे गाडी 200 मीटर लांब प्लॅटफॉर्म 40 सेकंदात पार करते. या ठिकाणी काय दिलं, 200 मीटर लांबीची ट्रेन आहे, ही किती मिनिटामध्ये पार करते, 40 सेकंदामध्ये. त्यानंतर तीच ट्रेन किती, 600 मीटरचा प्लॅटफॉर्म, 600 मीटरचा प्लॅटफॉर्म किती सेकंदात पार करते, 80 सेकंदामध्ये. याच्यामध्ये वाढ काय झाली, इथे 400 मीटर वाढलं म्हणजेच इथं 40 सेकंद वाढले. त्यामुळे सोप्या भाषेत आपल्याला काय म्हटलं, फक्त त्यांनी वेग किती असं म्हटलं. तर हे मीटरमध्ये आहे, आपण पुढे किलोमीटरमध्ये, या ठिकाणी ऑप्शनमध्ये उत्तर किलोमीटरमध्ये दिलेलं आहे. तर काय करायचं, हे 40 म्हणजे 400 मीटर अंतर वाढलं म्हणजे 40 सेकंद वाढले. म्हणून आपल्याला पर जो वेग आहे तो जर ट्रेनचा काढायचा असेल तर सर्वांना माहीत असेल, अंतरचं आपण सूत्र मागच्या सिरीजमध्ये पाहिलं होतं बरं. ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलं नसेल पाहून घ्या. या ठिकाणी अंतर बरोबर वेग गुणिले वेळ असं त्याचं काय आहे, सूत्र आहे किंवा आपलं इक्वेशन म्हणा, त्याचं आहे सूत्र. आत्ता आपल्याला काय काढायचं आहे, वेग काढायचा आहे. म्हणून अंतर भागिले वेळ बरोबर वेग हे आपलं इक्वेशन होईल, कारण का हे भागाकारामध्ये अंशछेदामध्ये जाईल. तर लक्षात असू द्या, हे वेग जर काढायचं असेल, अंतर किती दिलं म्हणजे 400 वाढलं, तर हे काय करा, 400 इथे लिहून घ्या. त्यानंतर हे वेळ किती दिलं, 40 सेकंद वाढलं म्हणजेच हे 10 मीटर पर सेकंद एवढं त्याचं वेळ आहे किंवा याची स्पीड आहे. कशाची, या ट्रेनची. आपल्याला काय काढायचं आहे, सोप्या भाषेत हे किलोमीटरमध्ये काढायचं आहे. तर हे आपण काय करायचं, आपल्याला जो दिलेला आहे आपण काय काढलं, पर सेकंदचा जो वेग आहे तो या ठिकाणी आपण काढला. त्यामुळे याला काय करायचं, हे 18 गुणिले हे 18.5 हे का घेतलं, कारण का लक्षात असू द्या, आपण अगोदर पाहिलं जर किलोमीटरचं मीटरमध्ये काढायचं झालं 5/18 असं म्हणजे हे करायचं, 18 खाली घ्यायचं असं. आणि जर हेच जर आपल्याला किलोमीटरमध्ये काढायचं असेल तर हे मीटरमध्ये असेल, हे किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर अशा पद्धतीने या 10ला गुणाकार करायचा. तर पाहिलं 5 × 5 परत इथे 2 आला, 18 गुणिले 2 म्हणजेच 36 किलोमीटर प्रति तास त्याचा वेग असेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. पाहूया पुढचा प्रश्न. खूप डिफिकल्ट वाटतात परंतु खूप सोपे असतात, त्यामुळे व्यवस्थित हीच टेक्निक तुम्ही लिहून घ्या वही पेन घेऊन. एक व्यापारी 720 किलो तांदूळ होते, एक भाग विकून त्याने 16% नफा कमविला आणि दुसरा भाग विकून त्याने 8% नफा कमविला. म्हणजे त्यानं 2 भागामध्ये त्याचं डिवायडेशन केलं. तर काय करायचं, 720 एवढे तांदूळ होते, त्यानं काय केलं, एक भाग विकला, 16% नफा कमवला, दुसरा भाग विकून त्यानं काय केलं, 8% नफा कमविला आणि यांच्या दोघांच्या व्यवहारामध्ये त्याला किती झालं, 10% फायदा झाला. तर लक्षात असू द्या, या ठिकाणी नेमकं काय करायचं, हे 16 हे 10 हे याच्यामध्ये जी काही मोठी संख्या असेल हे असं इक्वेशन मांडायचं बरं. जर हे याच्यामधून मायनस केलं, याच्यामधून 6 येतं, त्यानंतर परत 10 मधून 8 गेले, हे 2 येतं. परत या दोघांची बेरीज करा, 2 आणि 6 किती झाले, 8 झाले. किंवा यांच्या दोघांचा जरी भागाकार केला तुम्ही, म्हणजे याला जरी भाग दिला, 2 × 2 2 × 6 म्हणजे त्यांचं प्रमाण काय आहे, 1:3. म्हणजेच त्या भाग जो काही त्यानं केलेला आहे त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण 1:3 आहे.
तर या 720ला आपल्याला प्रमाण काढायचं आहे, यांच्या दोघांची बेरीज आहे म्हणून हे प्लस करा, 4 येतं, याला 4ने डिवायडेशन करा. 720ला जर 4ने डिवायडेशन केलं, पाहून घ्या 4 एक 4, परत इथं किती उरला, 3 उरला, 8 चोक 32, परत 0. म्हणजेच हा एक भाग कितीचा झाला, 180चा झाला. आणि दुसरा भाग हा या 180ला 3 जर गुणा 8 54 म्हणजे 540 किलोचा हा दुसरा भाग झाला. तर त्यानं काय म्हटलं आपल्याला, तर त्याने पहिला भाग किती किलोचा विकला असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे हे 180 किलो तांदूळ त्याने पहिल्या भागामध्ये विकले आणि त्यावर 16% नफा त्यानं कमवलेला आहे. बाकी समजलं असेल, समजलं नसेल अवश्य कमेंट करा किंवा एक वेळा व्हिडिओ तुम्ही हळूवार पहा. परत परत का सांगतो, खूप सारे विद्यार्थी गडबडीमध्ये हेच प्रश्न आहेत मित्रांनो, अशाच टाईपचे प्रश्न असतात. त्यामुळे जास्त ताण घेऊ नका, जो काही सिलेबस आहे तो मी कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. रमेशला 400 पैकी 300 गुण मिळाले, तर त्याला एकूण किती गुण मिळालेले आहेत. काय करायचं, अशा टाईपचं कुठेही प्रश्न आला, खूपदा पोलीस भरतीला सुद्धा येतो, तर सोप्या आणि सरळ भाषेमध्ये काय करायचं, मिळालेले गुण भागिले एकूण गुण हे करायचं. मिळालेले गुण किती आहेत, इथं 300 आहेत, भागिले एकूण गुण 400. आपल्याला काय म्हणलं, टक्केवारीमध्ये म्हणलं, त्याच्यामुळे 100 हे भागाकार किंवा गुणाकार करायचं याच्या दोघाला. तर हा शून्य कटला किंवा हे 2 शून्य वरची हा कट जरी केला तरी चालेल. परत इथं 2ने भाग द्या, हे किती आलं, इथे 4. किंवा याच्यामध्ये तुम्ही जरी हे शून्य जरी कट केलात, तेवढं करण्यापेक्षा एक सोपी टेक्निक मी सांगतो. या 40ला काय करायचं, एकूण गुण जे आहे त्याला 100ने डिवायडेशन करायचं. हे किती आलं, हे 4% म्हणजेच 1% 4 गुणांचा आहे. आणि हे जे मिळालेले गुण आहेत 300ला, याला या आलेल्या 4ने भागाकार करायचं, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या उत्तर मिळून जातं. पाहून घ्या, 4 7 28, परत 2 उरला 20 झाले, 4 5 20 म्हणजे 75% गुण त्याला मिळालेले आहेत. अशा पद्धतीने करा, सोपं आहे हे. म्हणजे काय, याला 100ने गुणाकार करायचं, एकूण गुण भाग द्यायचा, 4 येतं, म्हणजे जो काही 1% होतं आणि त्याच 1% आलेल्याने त्याला मिळालेल्या गुणाला या ठिकाणी भाग द्यायचा, लक्षात असू द्या. त्यानंतर एका जंगलात काही बदक व काही हरणे आहेत, त्यांच्या दोघांच्या पायांची संख्या 86 आहे. खूप साऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये सेम ॲज इट इज असाच प्रश्न येतो, फक्त आकडे बदलतात. दोघांच्या पायांची संख्या 86 आहे आणि त्यांची डोके किती आहेत, 28 डोके त्यांची आहेत. तर त्यात हरिण किती आहेत ते शोधा. तर सोपं आहे, जास्त ताण नका घेऊ, अगोदर म्हणतो मी. तर 86 दिलेलं आहे, 28 सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे सोप्या आणि सरळ भाषेत काय करायचं, एकूण पाये किती आहेत 86 आणि एकूण प्राण्याचे प्रकार किती आहेत, बदक आणि हरण हे 2 आहेत. याच्यामुळे याला भाग द्या. परत इथं किती आला, 43 आला. आणि हे जे आलंय याला काय करायचं, या 28ला वजाबाकी याच्यातून करायची, म्हणजेच 43 - 28 करायचं, आपल्याला 4 पायाचा प्राणी मिळून जातो. आणि ॲज इट इज असा प्रश्न येतो, बाकी काहीच प्रश्न बदल होत नाही, फक्त आकडे बदलतात. तर 28 जर मायनस केलं तर आय थिंक 3 मधून 8 जात नाही, हे इकडं आलं, परत 5 उरलं, परत इथे 3, म्हणजेच 15 या ठिकाणी काय आहेत, हरिण त्या ठिकाणी त्या संग्रहालयात किंवा जंगलामध्ये आहेत मित्रांनो. त्यानंतर खालील शृंखमालेतील संख्या शोधा. सोपं आहे, फक्त तुम्हाला दिमाग व्यवस्थितरित्या चालवायला पाहिजे. 5 30 याच्यामध्ये फरक काय आहे, 25चा आहे, त्यानंतर 5ने सुद्धा भाग जातो, असंही तुम्ही करू शकता. त्यानंतर परत 30 आणि 55 मध्ये 25 ॲड केलं, 55 मध्ये परत 25 ॲड केलं, 80 झाले, परत 25 ॲड केलं. इथे सांगत आहे, परंतु तुम्हाला काय करायचं, फक्त त्याला भागाकार जातो का त्या दोघांचं, सर्वप्रथम काय करायचं, या 2 संख्यांचा संबंध शोधायचा. या 2 कशाला, पहिलं 3 शोधा, हे जर कॉमा असेल तर, हे जर अशा टाईपचं असेल तर फक्त 2च शोधा. म्हणजे काय, वेळही जाणार नाही आणि उत्तरही योग्य येईल. म्हणजे कधी कधी काय होतं, हा पहिल्याचा तिसऱ्याशी संबंध असतो, असंही होतं. कधी कधी हा याच्याशी संबंध असतो परंतु याच्याशी नसतो, त्याच टाईपचं पुढं असतं, हा याच्याशी संबंधित असतो परंतु याच्याशी नसतो, असं असतं. त्यामुळे पहिल्या 3 संख्यांचा परस्पर संबंध तुम्ही जाणून घ्या. तर याच्यामध्ये काय येईल, 25 ॲड करत गेलं तर 105 मध्ये जर 25 मिसळलं तर 130 आपलं उत्तर या ठिकाणी येऊन जाईल मित्रांनो.
तर लक्षात असू द्या, अशा टाईपचे हे प्रश्न असतात. व्यवस्थित पहा, काहीच नाही अवघड. छान पद्धतीने तुम्ही जर स्टडी केला तर CBT तुमची सहज निघून जाते. CBT तुमची सेकंडची छान पद्धतीने तयारीसुद्धा आपण करून घेऊया पुढे. पहा या ठिकाणी काय दिलं, अगोदरच म्हटलं इथे 3 करा तुम्ही अगोदर, इथे फक्त 2 आहे, त्यामुळे या दोघांचा संबंध शोधा. याच्यामध्ये काय करायचं, पहिल्याचा संबंध शोधायचा. सेम ॲज इट इज सेम आहे म्हणून आपण सुद्धा या ठिकाणी ॲज इट इज सेम सुद्धा लिहू शकता, काही हरकत नाही. त्यानंतर पुढे पाहिलं जी आणि ईचा संबंध जर पाहिला तर काय आहे, या ठिकाणी जी आणि ईचा संबंध हे -2 किंवा ABCDEFG, जीच्या मागं हे ई येतं दुसऱ्या क्रमांकावर. त्याच पद्धतीने आपण काय करायचं, जीच्या मागं दुसरा क्रमांक घ्या, परत ई टाका, परत ई दिलं म्हणजे सेम ॲज इट इज ई लिहा. परत या ठिकाणी एन आणि एल याच्यामध्ये सुद्धा एलच्या मागं हा दुसऱ्या क्रमांकावर एन आहे, तर हे तुम्ही ॲज इट इज तसं सोडवा. म्हणजे काय, सॉरी हे एल अगोदर येतं एन नंतर, म्हणजेच परत यांनी इथं -2 केलं. त्याच पद्धतीने तुम्हाला जो काही या ठिकाणी दिले एन दिले ना, आपण या ठिकाणी एल टाकायचं सोप्या भाषेत. फक्त आपल्याला मागचा हा डी आहे ना, डी आणि सी याचा संबंध आहे ॲज इट इज तसंच तुम्हाला पाहायचं आहे. डी परत बी येईल म्हणजे एला ए राहून जाईल. तर अशा टाईपनं तुम्हाला शोधायचं आहे. उत्तर जे आहे ते व्यवस्थित सर्वांना कळालेलं असेल. जो आहे उत्तर AEELBA हे जे आहे क ऑप्शन ते बरोबर आहे. म्हणजे त्याने काय केलं, -2 परत तोच ॲज इट इज तसाच अक्षर दिला आहे त्या ठिकाणी. त्यानंतर पहा घड्याळ ही वेळ दाखवते, तर होकायंत्र काय दाखवतं, दिशा दाखवतं. अशा पद्धतीचे हे प्रश्न असतात. कधी कधी काय देतं, फक्त आणि फक्त गुरु शिष्य, त्यानंतर जे महत्त्वाचे ग्रह आहेत, सर्वात मोठा ग्रह कोणता, सर्वात छोटा ग्रह कोणता, सर्वात वेगवान ग्रह कोणता. अजून एक सांगतो, आपल्या भोवतालची जेवढी काही देश आहेत त्या सर्व देशांची तुम्ही राजधान्या पाठ करा सोप्या भाषेत आणि त्यांच्या महत्त्वाच्या भाषा पाठ करा. त्यासोबत त्यांच्या मार्फत काही आपल्याला आयात निर्यात आहे का, स्पेशल करून रेल्वेच्या बाबतीत त्यांचं काही आपल्याशी कनेक्शन आहे का, जपानची मेट्रो आहे, जसं महत्त्वाचं जे कनेक्शन आहे ते तुम्ही तसं कव्हर करा. भारतातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म कोणता, हा मी प्रश्न तुमच्यासाठी जाणून बुजून सोडत आहे. आत्ता सध्याला कोणता आहे आणि त्याची लांबी किती आहे हे तुम्ही कमेंट करा. आणि वेळेचं भान ठेवून जास्तीत जास्त वेळेमध्ये कमीत कमी वेळेमध्ये आपले जास्तीत जास्त प्रश्न कसे कव्हर होतील यावर फोकस करत आहे. त्यामुळे अक्षर वगैरे व्यवस्थित काढत नाही आहे. जर व्यवस्थित वाटत नसेल तर अवश्य कमेंट करा मित्रांनो, कारण का तुम्हाला जर समजणं महत्त्वाचं आहे. अक्षर कसे का असे ना, छान पद्धतीने सुद्धा मी सांगू शकतो, ही पद्धत आहे. बाकी काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा. काही चुकत असेल किंवा कुठे समज चुका झाली असेल तर अवश्य निदर्शनास आणून द्या. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल ॲज इट इज नक्की लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा आपला आवडती यूट्यूब चॅनल